होतात की बीड आणि परभणी या दोन्ही ठिकाणी उद्धव ठाकरे नव्या वर्षात जातील. आतापर्यंत काही ठरलं आहे का? उद्धव ठाकरेंचा कधी दौरा असेल? आणि आम्ही वाट पाहत होतो की मुख्यमंत्री नक्की कोणती पावलं टाकतायत. बीडच्या संदर्भात एक अटक झाली, परभणी संदर्भात खऱ्या अटका व्हायच्या आहेत. शिवसेना आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब या दोन्ही घटनांविषयी अत्यंत गांभीर्यानं आमच्याशी चर्चा करतायत, सातत्यानं दोन्ही जिल्ह्यात संपर्क ठेवून आहेत. राजकीय वळण त्याला मिळू नये. अनेक जणांनी तिथे राजकीय यात्रा केलाय, खरं आहे. शिवसेना त्यापैकी नाही. दोन निरपराध जीव मुकलेले आहेत बीड आणि परभणी, आणि अशा प्रकारे अनेक जणांना तिथे प्राण गमवावे लागले आहेत बीडमध्ये. तपासाला आता सुरुवात झालेली आहे. त्याच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला की तपासाला एक दिशा आणि गती मिळू द्या, आणि त्यानंतर आम्ही दुर्दैवी जे मृत आहेत सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियाचं आम्ही सांत्वनाला जाऊ. आम्हाला कोणत्याही राजकीय दबाव किंवा राजकारण करायचं नाही. दादा या संदर्भात हा, काय आपला काय प्रश्न आहे? मुंडे संदर्भात दादा चूप आहेत. अजित पवार काहीच बोलत नाहीये. काय वाटतं मुंडेची जागी भुजबळला आणते? बघा, हा विषय मी याच्यावर चर्चेचा विषय नाहीये. माननीय मुख्यमंत्र्यांनी खरं म्हणजे अत्यंत गांभीर्यानं बीडच्या प्रश्नात लक्ष घातलं पाहिजे, आणि आपल्या मंत्रिमंडळामध्ये नक्की कोण आपल्या बरोबर काम करत आहे, आणि सत्तेचा हा अशा प्रकारे गैरवापर करून लोकांचे प्राण घेतले जात आहेत का, लुटमार सुरू आहे का, हे पाहणं हे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. सरकारमध्ये कोणाला घ्यायचं आणि काय हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. रावसाहेब, जशी बीड आणि परभणीत अस्वस्थता आहे तशीच अस्वस्थता शिवसेना युबीटी मध्येही बघायला मिळते. बीड आणि परभणीची अस्वस्थता वेगळी आहे, पण नाही, तुम्ही असं कसं काय तुलना करताय? तुलना करण्याचा मुद्दा नाही. तिकडे खून पडले तो पक्षामध्ये अनरेस्ट अजिबात नाही. एक लक्षात, राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते. 12 जानेवारीला त्यांचा भाजपात प्रवेश होतो आहे. मुंबईतले अनेक पदाधिकारी शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. पुण्यातले 5 पण शिंदे गटाच्या वाटेवर, शिंदे कोणत्या वाटेवर आहेत ते पाहना आधी. स्वतः एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. त्यांच्या बघा, ज्या प्रकारचं सरकार स्थापन झालेलं आहे सध्या, त्याच्यामुळे स्वतः शिंदे अस्थिर आणि अस्वस्थ आहेत. अशा अस्थिर आणि अस्वस्थ पक्षाकडे खरे शिवसैनिक जातील का? आमिषं दाखवली जात आहेत, सत्तेचा धाक दाखवला जातो, हे खरं जे कमजोर हृदयाचे आहेत बरं का, त्यांच्याविषयी मला बोलायचं नाही. पण अजूनही शिवसेनेमध्ये खंबीर मनाचे आणि मनगटाचे लोक काम करतायत. नवीन कार्यकर्ते तयार करण्याचा कारखाना शिवसेना आहे. आम्ही तयार करायचे कार्यकर्ते आणि मग भाजपनं घ्यायचे किंवा इतर पक्षांनी घ्यायचे. हा गेल्या 50 वर्षाचा एक ठेकाच आहे. याचा अर्थ काय शिवसेनेची बस रिकामी होत नाही. पुढल्या बसनं उतरले का मागच्या दारातून लोक परत चढतात, आणि आमची बस भरलेलीच आहे. पण राजन साळवींशी काही संपर्क? राजन साळवींशी माझं चर्चा झालेली आहे. नक्कीच पराभवानंतर थोडे ते अस्वस्थ आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे आमचे पराभव झाले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. त्याची कारण आम्ही शोधतो आणि कारणही माहित आहेत. ज्यांना असं वाटतंय की पक्ष सोडल्यामुळे आमचं राजकीय आयुष्य बहरून येईल, पण आज जी आमच्या सरकारला किंमत आहे ती ह्याच पक्षानं भरभरून दिल्यामुळे आहे. राजकीय जीवनामध्ये एखादा पराभव वाटायला येतो, तो जर पचवायची हिंमत कोणामध्ये नसेल तर त्याने स्वतःला बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक मानू नये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः असे अनेक जय आणि पराजय पचवलेत. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आमच्या वाट्याला विजय कमी आणि पराभव जास्त आलेले आहेत, आणि त्यातून आम्ही आजही उभे आहोत. तुम्ही 4-4, 5-5 वेळा आमदार, खासदार, मंत्री झालेले लोक एका पराभवामुळे खचून जाता आणि चुकीच्या मार्गाने निघून जाता, तर तसा विचार करता. मला असं वाटतं की ही माणुसकीही नाही आणि ही नीतिमत्ताही नाही. राजन साळवींविषयी म्हणा, ते कडवट शिवसैनिक आहेत. आमदार राहिलेत 3 ते 4 वेळा, आणि माझं त्यांचं बोलणं झालं तेव्हा त्यांनी त्यांच्या मनातली खंत नक्की व्यक्त केली. ती स्थानिक पातळीवरची होती. माननीय उद्धव ठाकरे त्यांच्याशी बोलतायत. पण हे दिवस जातील, दिवस तसेच राहत नाहीत. मी वारंवार सांगतोय,
ही 2026 पर्यंत केंद्रामधलं सरकार राहील की नाही ही शंका माझ्या मनात कायम आहे. मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत आणि ज्या क्षणी मोदी त्यांची टर्म पूर्ण करणार नाहीत त्या क्षणी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी उलथापालथ होईल. राऊत साहेब, जशी परिस्थिती शिवसेना